तुझ्या साथीने भाग 23. त्यानंतर त्यांनी मनालीतील अनेक सुंदर ठिकाणे पाहिली. प्रत्येक ठिकाणच्या सौंदर्याची एक वेगळी खासियत होती. प्रत्येक ठिकाणच्या हवामानाचा मनावर वेगळाच प्रभाव पडला आणि त्या दोघांनी प्रत्येक ठिकाण सौंदर्य आपल्या मनात तर ठेवलंच पण आपले अनेक सुंदर क्षण त्या खोऱ्यांना समर्पित केले. ही वेळ तो कधीच विसरणार नाही हे निश्चित होतं. मग ते डोंगरावर जाऊन एखाद्या छोट्या स्टॉलवरून स्वस्त मॅगी खाणं असो किंवा मोठ्या रेस्टॉरंटमध्ये बसून महागडी कॉफी पिणं असो. बर्फात खेळताना दुखापत होणं असो किंवा धबधबे आणि तलावांमध्ये पाण्याशी छेडछाड करायची असो. स्थानिक कपड्यांवर कार्टून काढायचे किंवा मनालीला रंगात रंगून जायचं असो. थंडीत आईस्क्रीम खायचं, बसून गरम कॉफी घ्यायची, खोलीतलं उबदार वातावरण, मद्यपान करताना बाल्कनीतून पडणारा बर्फ पाहणं. आरुषचा खोडकरपणा असो की इधाची कडक नजर तो काहीही विसरणार नव्हता. ही दृश्य त्याच्या डोळ्यांवरच नव्हे तर मनावर आणि हृदयावरही परिणाम करत होती. या 4-5 दिवसांत त्यांच्यातील अंतर खूप कमी झालं होतं. आता इधा त्याच्यापासून पळत नव्हती पण जेव्हा जेव्हा आरुष स्वतःच्या तिच्या जवळ यायचा ती लगेच त्याला थांबवायची कारण त्याचा पास्ट ती अजूनही विसरू शकत नव्हती आणि आरुष पण थांबायचा कारण त्याला माहिती होतं की अजूनही तिच्या मनात त्याचा पास्ट तिला त्रास देत आहे. आज त्यांचा प्लान पार्कमध्ये जायचा होता पण रात्र खूप भयानक होती. बर्फवृष्टीमुळे सर्व रस्ते बंद झाले होते आणि हवामान स्थिर काही चांगलं नव्हतं. त्यामुळे सर्वांना घरीच राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्या हॉटेलमध्ये राहणाऱ्या इतर जोडप्यांचेही त्यांच्यासारखंच मन दुखलं होतं कारण वेळ काढून सगळे आले होते आणि प्रत्येकजणला जाण्यापूर्वी सर्व चांगली ठिकाणे बघायची होती. परंतु हवामानाने सर्वांचे बेत विस्कळीत केले होते. आरुषने लॅपटॉप उघडला आणि काही महत्त्वाचे मेल्स चेक करू लागला. मिस्टर हरीश यांच्याशी ते रोज बोलायचे. आरुषने बहुतेक काम पूर्ण केले होते पण तरीही ते ऑफिसला जात होते. आरुषला त्यांच्यावर जास्त भार टाकायचा नव्हता म्हणून त्याने त्याचा लॅपटॉपही सोबत आणला होता. रात्री झोपण्यापूर्वी तो काही वेळ काम करायचा. आजही तो दिवसा फ्री होता तेव्हा तर आपला लॅपटॉप उघडून बसला होता. इधा टीव्हीचा रिमोट हातात घेऊन चॅनल बदलत होती. काही वेळाने आरुषने आपलं काम संपवलं आणि लॅपटॉप बंद केला आणि बेडवर तिच्या जवळ आला. जिथे ती बेडच्या मुकुटाला टेकून आरामात तल्लीन होऊन चॅनेल शोधत होती. काय बघते? तिच्या शेजारी बसून आरुष विचारू लागला. मला काहीच मिळत नाहीये, सर्व बकवास येत आहे, इधा चिडलेल्या स्वरात म्हणाली आणि टीव्ही बंद केला. बोर होते. दुःख आणि निरागसतेच्या मिश्रणामुळे या क्षणी अतिशय मोहक दिसत असलेल्या तिच्या गुलाबी चेहऱ्याकडे बघत आरुषने विचारलं. आपण घरी कधी जाऊया? त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून इधाने उदास स्वरात विचारलं. तर आरुषने तिने आपला हक्क व्यक्त केलेला बघून मनापासून हसला. यावेळी त्याला इधावर खूप प्रेम येत होतं. आरुषने मान थोडीशी वाकवून तिच्या डोक्याला हात लावला. हे काळे ढग नाहीसे झाल्यावर लॉंग स्लीव्हसने झाकलेला तिचा हात धरून आरुष खोल आवाजात म्हणाला. त्याचा संदर्भ इधाच्या हृदयावरील ढगांकडे होता जो इधाला समजू शकला नाही. आणि हे काळे ढग कधी दूर होतील? बिछाण्यावर डोकं ठेवून खिडकीतून बाहेर बघत इधाने सहज विचारलं. जेव्हा तू त्यांना दूर करशील. यावेळी तिच्या नाजूक बोटांमध्ये आपले मजबूत बोट अडकवताना आरुष स्पष्टपणे म्हणाला. म्हणजे? इधाने नकळत तिच्या बेडवरून डोकं वर काढलं. काही नाही. जेव्हा आरुषने हसत हसत हे सांगितलं तेव्हा इधाने गोंधळलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहिलं. मग त्याला हसताना पाहून ती स्वतःच नॉर्मल झाली आणि त्याच्या हातांकडे पाहू लागली ज्याची बोट एकमेकांमध्ये अडकली होती तिला एक विचित्र दिलासा देत होती. मी तुला काही विचारू का इधा? काही क्षणांनंतर आरुषने तिच्या हातात अडकलेल्या तिच्या हातांकडे बघत गंभीरपणे विचारलं. विचार. हातावर डोळे मिटून इधा म्हणाली. फेअरवेलच्या दिवशी तू माझ्याशी इतकं उद्धटपणे भेद का केला? यावेळी आरुषने तिचा चेहरा पाहून विचारलं आणि इधाने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं जो यावेळी खूप गंभीर दिसत होता. तुला माहित आहे ना, दादा त्या दिवशी जाणार होता म्हणून मी परेशान झालेली. इधा क्षणभर संकोचली आणि मग लवकरच तिला शांतता मिळाली आणि बोलली. पण तू कॉलेजला होती. दादा जाणार आहे हे तुला कसं कळलं? आणि तुला सकाळपासूनच माहिती होतं तर तू कॉलेजला एवढी वेळ होऊन का आलेली? यावेळी आरुषने तिच्या डोळ्यात पाहत गंभीरपणे विचारलं आणि इधाच्या चेहऱ्याचा रंग काही क्षणातच मावळला. तिने लगेच त्याच्यापासून दूर पाहिलं जेणेकरून त्याने तिच्या डोळ्यातील सत्य वाचू नये. हे अचानक कुठून हेरेल आली आणि
असंही जुनी गोष्ट आहे, आता आठवत नाही. त्याच्या हातात अडकलेल्या तिच्या हाताला काढत इधा अस्वस्थ स्वरात म्हणाली, तुला सर्व आठवतंय, फक्त तुला सांगायचं नाहीये. आरुष खंबीरपणे म्हणाला. त्याला आज तिच्या आतला सगळा राग बाहेर काढायचा होता. मला माहित नाही आरुष, तुला काय म्हणायचं आहे, मला काही समजत नाहीये. या प्रश्नांमुळे इधाला असहाय्य वाटलं आणि ती बेडवरून उभी राहिली. त्या दिवशी तू माझ्यासाठी खेळ होऊन आलेलीस ना? यावेळी आरुषने बिनदिक्कत विचारलं तेव्हा बाल्कनीकडे जाणारी इधाची पावलं थांबली आणि तिने नाढेवेढे घेत आरुषकडे पाहिलं. तो फक्त तिच्याकडे बघत होता. त्याच्या हावभावात लवचिकता नव्हती. वेडा झालास का आरुष? इधाने तिचा स्वर आणखी मजबूत करत म्हटलं आणि पुन्हा एकदा निघायला वळली. त्या दिवशी तू मला आणि तानियाला त्या खोलीत पाहिलं होतंस ना? तिच्या बोलण्याकडे लक्ष न देता आरुष बेडवरून उठला. त्यामुळे इधाची पावलं पुन्हा एकदा थांबली, पण यावेळी ती त्याच्याकडे वळली नाही, कारण तिचे डोळे अचानक अश्रूंनी भरले होते. इधाने डोळे मिटले आणि पुन्हा एकदा बाल्कनीकडे पावले टाकली, जी आता फक्त 2-3 पावले दूर होती, आणि दार उघडून बाहेर जाण्याआधीच आरुष दार आणि इधाच्या मध्ये आला. इधाने अचानक तिचे गुलाबी डोळे त्याच्याकडे वर केले तेव्हा आरुषच्या मनात काहीतरी घडलं, पण तो सावरला. इधाच्या मनातून हे काळे ढग त्याला दूर करायचे होते. तू मला तिच्यासोबत पाहिलं होतंस ना? तुझं माझ्यावर प्रेम होतं ना? तेच सांगायला आलेली ना तू मला? सांग, करत होतीस ना प्रेम? आरुषने डोळ्यात एका विचित्र अस्वस्थतेने विचारलं आणि शेवटी त्याने तिचे दोन्ही खांदे पकडून तिला बोलायला भडकवलं. हा हा, करत होती, खूप करायची. तेच सांगायला एवढी खेळ होऊन आली होती. तिच्या खांद्यावरून हात हलवत इधा हताशपणे ओरडली. तिच्या गुलाबी डोळ्यांतून अनेक गरम अश्रू बाहेर आले आणि गालावरून सरकले. पण तू नाही केलं आरुष. तू केलं नाहीस. तू फक्त फ्लर्ट करतोस आरुष. कधी तानियासोबत, कधी इलियानासोबत, कधी टीनासोबत, कधी हानियासोबत, कधी कधी तू सोफियाशी, कधी कोणाशी, कधी कोणाशी. तू फक्त फ्लर्ट केला आहेस. मी तुझ्यावर प्रेम केलं आरुष. माझ्या हृदयात फक्त तुझीच तळमळ होती. या डोळ्यांनी फक्त तुझीच स्वप्ने सजवली होती. पण तू माझे डोळे सुद्धा वाचले नाहीस आरुष. तुला तुझ्या द्वेषापुढे कधीच माझं प्रेम दिसलं नाही. इधाच्या स्वरात तुटलेल्या काचेच्या तुकड्या होत्या, ज्याने आरुषचं हृदय कापलं होतं. तो तिच्या ओल्या डोळ्यात मनाने तिच्याकडे पाहत होता. आज ती स्वतःच्या आतून काय काय बाहेर काढत होती कुणास ठाऊक. त्या दिवशी माझं हृदय पहिल्यांदाच तुटलं होतं आरुष. पण तू थांबला नाहीस. तू माझं हृदय पुन्हा पुन्हा तोडलंस. तुला त्यांच्यासोबत पाहिल्यावर माझ्या हृदयात किती वेदना होत होत्या याची तुला कल्पना आहे का? तुझ्या मिठीत त्यांना गुंफलेलं पाहायची. आजही तुझ्या मिठीत गेल्यावर मला त्यांचा एक भाग वाटतो. त्यांच्या खुणा अजूनही तुझ्या अस्तित्वावर आहेत. तुझ्यासाठी हॉटेलच्या खोल्या बुक करताना माझ्या हृदयातून कितीतरी वेदना झाल्या आहे याची तुला कल्पना आहे का? याची तुला कल्पना नाही आहे. आणि त्याहून अधिक काय आहे माहीत आहे का? की तू त्यांना स्पर्शही केला आहेस. अखेरीस तिचा स्वर खूपच तुटलेला आणि विखुरलेला होता. इधाच्या गुलाबी डोळ्यांतून अश्रू सतत वाहत होते आणि तिच्या वेदनांनी आरुषचं हृदय तुटत होतं. हे दुःख तिने कसं सहन केलं असेल? तो खंबीर माणूस होता, तरीही राघवला तिच्याकडे पाहण्याची एक नजरही त्याला सहन होत नव्हती. इधा तर किती नाजूक होती. कुणाच्या तरी कुशीत तिने हे पुन्हा पुन्हा सहन केलं होतं. या क्षणी आरुषला स्वतःला मारावंसं वाटलं. तू असं का केलं माझ्यासोबत? तुझ्या आईच्या विश्वासघातासाठी तू माझ्या प्रेमाचा बळी का दिला? माझ्या प्रेमाची, माझ्या भावनांची उष्णता तुला कधीच जाणवली नाही का? माझ्या डोळ्यात तुला तुझं प्रतिबिंब दिसलं नाही का? का केलं माझ्यासोबत असं आरुष? पुन्हा पुन्हा माझं मन का तोडलंस? तुझ्या द्वेषात तुला माझं प्रेम का दिसलं नाहीस? आरुष, का? मला सांगतो, असं का केलंस? इधा त्याचा टी शर्ट धरून त्याला प्रश्न करत होती आणि आरुषचं हृदय थांबण्याच्या मार्गावर होतं. तिच्या गुलाबी भरलेल्या डोळ्यात बुडून गेला होता तो. आरुषने तिला ओढलं आणि छातीशी घट्ट मिठी मारली. माझ्याकडे कोणतेही स्पष्टीकरण नाही आहे. प्लीज मला माफ कर इधा. मला माफ कर. मी खूप वाईट आहे. खूप वाईट आहे. मी कधीच तुझ्या फिलिंग्सला समजून शकलो नाही. एम सॉरी. एम सॉरी. आरुषने तिला स्वतःमध्ये गुरफटत असं सांगितलं तेव्हा आधीच रडत असलेल्या तिने तिचं डोके त्याच्या छातीवर ठेवलं आणि रडू लागली. तू खूप वाईट आहेस आरुष. तू खूप वाईट आहेस. आय हेट यू. आय रिअली हेट यू. इधा त्याच्या हृदयावर थाप मारत होती आणि त्याच वेळी रडत होती. माझ्यापासून दूर राहा आरुष. आय हेट यू. आय हेट यू. मला स्पर्श करू नको.
आरुषने तिला स्वतःमध्ये पिळण्याचा प्रयत्न केला होता, पण इधाने स्वतःला त्याच्यापासून वाईटरित्या दूर खेचलं होतं. जर आरुषने वेळीच तिच्या कंबरेभोवती हात घट केले नसते तर ती नक्कीच अडखळली असती आणि खाली पडली असती. मला सोड, मला सोड आरुष, सोड मला, आय हेट यू, आय हेट यू. इधा हातात हात घालून रडत होती. सततच्या रडण्याने तिचा गुलाबी चेहरा लाल झाला होता. अश्रूंनी तिचा संपूर्ण चेहरा भिजला होता आणि ती पाण्यातून बाहेर पडलेल्या माशासारखी धडपडत होती. क्षणभर आरुषलाही तिची अवस्था पाहून काळजी वाटू लागली. तिला कसं हाताळावं हे त्याला समजत नव्हतं, कारण ती यावेळी तिचा संयम गमावत होती. आरुषने ताबडतोब तिच्या गळ्यात हात टाकला आणि तिला जवळ आणलं आणि उत्कटतेने तिच्या ओठांकडे झुकला. इधा क्षणभर स्तब्ध झाली. तिचे सतत हलणारे हात स्वतःहून थांबले. पण पुढच्याच क्षणात तिने त्याच्या कपाळावर जोर लावून त्याला स्वतःपासून दूर ढकललं. पण आरुष आपल्या जागेवरून एक इंचही हलला नाही. त्याच्या तीव्रतेत निश्चितपणे काही प्रमाणात वाढ झाली होती. इधाने काही क्षण त्याच्या मिठीत धडपड केली, मग थकून जाऊन तिने तिचे हात त्याच्या पाठीभोवती घट केले. कदाचित ती यापेक्षा स्वतःला मजबूत ठेवू शकली नाही. ती त्याच्या मिठीत अलगद पडली आणि आरुषने तिला मोठ्या प्रेमाने मिठी मारली. इधाच्या ओल्या पापण्या आता खोलवर बंद झाल्या होत्या आणि आरुषच्या पापण्यांसोबत अडकलेल्या पापण्यांनी पापण्यांमधला ओलावा कधी हिरावून घेतला हे त्याला कळलंही नाही. या क्षणी ती सर्व काही विसरून गेली आणि त्याच्या डोळ्यात त्याच्या जवळीकेत हरवून गेली. तो तिच्यात श्वास सोडत होता, त्या प्रेमात ती हरवली होती. आरुषने तिच्या ओठांना मोकळीक दिली तेव्हाच ती शुद्धीवर आली. आय लव्ह यू, आय लव्ह यू मोर देन एव्हरीथिंग. इधा, मी फक्त तुझ्यावरच प्रेम केलं आहे. मला माहित नाही किती मुलींनी माझ्या शरीराला स्पर्श केला आहे. मला फक्त एवढंच माहित आहे की माझ्या हृदयाला फक्त तूच स्पर्श केला आहे. माझ्या भावनांमध्ये फक्त तूच आहेस. माझ्या हृदयावर फक्त तुझ्या खुणा आहेत. आणि त्या खुणा इतक्या खोल आहेत की प्रत्येक माझ्या अस्तित्वाचा भाग आहे, पण त्यांचं प्रतिबिंब तू आहे. आरुषने आपलं कपाळ कपाळावर ठेवलं आणि भावनांनी भरलेल्या स्वरात हे सांगितलं आणि इधाने तिचे गुलाबी डोळे उघडले आणि जड श्वासाने त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या निळ्या डोळ्यात गुलाबी पाणी तरंगत होतं, जे त्याच्या बोलण्यातली सत्यता प्रकट करत होतं. इधाने हळूच तिच्या पापण्या खाली केल्या. आरुषने हळूवारपणे तिचे ओठ तिच्या झुकलेल्या पापण्यांवर ठेवले तेव्हा इधाला आतून शांतता जाणवली. तिच्या आत भरलेला राग आज बाहेर आला होता. आरुष तिच्यापासून थोडा दूर गेला आणि तिला आपल्या मजबूत बाहूंमध्ये उचलून बेडच्या दिशेने नेलं. आरुषने तिला हळूवारपणे बेडवर झोपवलं आणि तिला धीर देऊ लागला. त्याला इधाच्या मनाला शांती द्यायची होती. तो स्वतःला धीर देऊन तिथून निघून जाऊ लागला तेव्हा त्याला शांतपणे पाहणाऱ्या इधाने जबरदस्तीने हात धरला. आरुषला थोडं आश्चर्य वाटलं. डोंट गो, इधा मान हलवत म्हणाली. सततच्या रडण्याने ओरडण्याने तिचा आवाज जड झाला होता. मी इथेच आहे, आरुष हसत हसत म्हणाला आणि खाली वाकून तिच्या कपाळावर किस केलं. जेव्हा इधाने गळ्यात हात घालून त्याच्याकडे पाहिलं तेव्हा आरुषचं हृदय तिच्या गुलाबी डोळ्यात बुडालं. तिच्या डोळ्यात लिहिलेली इच्छा त्याने चांगलीच वाचली होती. म्हणून तो हळूच तिच्या चेहऱ्याकडे वाकून तिच्या चेहऱ्याच्या प्रत्येक भागावर ओठ ठेवू लागला. शेवटी त्याने तिचे ओठ पकडले आणि तिचा श्वास मंदावला. इधा पुन्हा एकदा त्याच्या मिठीत विखुरली आणि आरुषने तिला पुन्हा आपल्यात समावलं. ती जितकी तुटत होती तितकाच तो तिला एकत्र आणत होता. तिच्या गळ्याच्या नसावर बोट ठेवताना आरुषला तिची नखं त्याच्या गळ्यात खणत असल्याचं स्पष्ट जाणवलं. आरुषने तिच्या मानेवरून हात काढला, बोट तिच्यात अडकवली आणि तिला बेडवर पिंच केला आणि पुन्हा एकदा तिच्या मानेवर आणि खांद्यावर आपली उत्कटता पसरवू लागला. बाहेर बर्फ पडत होता आणि आतील बर्फ भावनांच्या उष्णतेने वितळत होता. हे गाईज, कसा वाटला आजचा भाग? खुश तो बहुत हो गए आज आप लोग. ते दोघं फायनली एकत्र झाले. त्यांना दोघांना एकत्र झालेलं बघून तुम्हाला आनंद झाला की नाही ते मोठ्या संख्येने कमेंट्स करून कळवा. तुमचं हॅपीनेस दाखवा आणि पुढे काय होईल जाणून घ्यायला वाचत राहा. तुझ्या साथीने.